पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा। विश्ववंदन छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांनी इथल्या समाजाला समाज क्रांतीचा जो संदेश दिला तो अमूलाग्र बदल घडविणारा आहे। त्याच विचारधारेवर चालणारे राजर्षी शाहू महाराज यांनी आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि खऱ्या अर्थाने इथल्या सर्व समाजांना समाज क्रांतीचं बीज इथल्या मातीत रुजवल्या गेलं। राजर्षी शाहू महाराज हे विचार परिवर्तनाचे पाईप होते आणि तोच विचार घेऊन त्यांच्या कार्यावरती त्यांच्या विचारावरती चालण्याची नितांत आवश्यकता आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी मी प्रास्ताविक मांडण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंदजी दुलसाने यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडावं। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीला आज वंदन करतो त्यांच्या जयंतीनिमित्त आणि आज या ठिकाणी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे सर, दैनिक अजिंक्य भारतचे संपादक आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पुरुषोत्तम आवारे पाटील सर, या दोघांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो। तसंच या ठिकाणी उपस्थित सर्व कर्मचारी वृंद आणि यांचंही आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। छत्रपती शाहू महाराजांना आपण अनेक वेगवेगळ्या उपाध्यांनी त्यांना ओळखतो, पण खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राज्य कसं असावं, खरं म्हणजे शाहू महाराजांना काही इलेक्शन लढायचं नव्हतं, ते जिंकायचं नव्हतं किंवा त्यांनी काही केलं नसतं तरी त्यांचं पद जे होतं ते राहणार होतं, पण खऱ्या अर्थाने लोककल्याणाची तळमळ असणारा हा राजा आणि त्या राजाने जे त्याच्या संस्थानामध्ये किंवा त्यांच्या राज्यामध्ये जे काम केलं त्याच्यातच नव्हे तर त्याच्या बाहेरही त्यांनी ज्या वेगवेगळ्या सामाजिक चळवळी, पुरोगामी चळवळी ज्या चालल्या त्याला पाठबळ दिलं, त्याची अनेक उदाहरणं आहेत। ते आवारे पाटील सर आपल्या व्याख्यानातून मांडतीलच, पण आज खऱ्या अर्थानं या लोककल्याणकारी राजाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आजही आपण त्याच योजनांचं थोडंसं आधुनिक स्वरूपमध्ये रूपांतर करून त्या योजना आजचे सरकार त्या योजना राबवत आहे। मला वाटतं शाहू महाराजांना हीच खरी आदरांजली आहे की त्यांची जी लोककल्याणाची तळमळ होती ती तळमळ आजचं शासनही राबवत आहे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून, हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल। एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक संपवतो आणि पुढचा कार्यक्रम सुरू करावा। धन्यवाद सर। आज या ठिकाणी आपण राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी सर्वजण जमलो आहोत। या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले दैनिक अजिंक्य भारतचे संपादक पुरुषोत्तमजी आवारे पाटील यांनी गेली 30 ते 35 वर्षापेक्षा अधिक अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीमध्ये सातत्याने काम केलेलं आहे। प्राध्यापक श्याम मानव यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबतीनं काम करत असताना आजही आपण पाहतो की अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा जो कायदा आहे तो कायदा मांडण्याचं आणि त्याचं प्रूफ रिडिंग, त्याचा प्रस्ताव मांडण्याचं काम पुरुषोत्तमजी आवारे पाटील यांनी केलेलं आहे। यासोबतच अनेक शासकीय कार्यालय, जिल्हा परिषद, महसूल यंत्रणा इथले अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे। अनेक ठिकाणी सामान्य माणसाची कशा पद्धतीने फसगत केली जाते, सामान्य माणसांना कशा पद्धतीने फसवलं जातं, अंधश्रद्धेच्या नावावरती सर्व काही खपवलं जातं, याचं त्यांनी प्रात्यक्षिक सादरी करून आपली दिशाभूल कशा पद्धतीने केली याचं सप्रमाण सिद्ध करून दाखवलेलं आहे। यासोबतच त्यांनी अनेक विषयांवरती लिखाण सुद्धा केलेलं आहे। दैनिक अजिंक्य भारतच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधनाचं, समाज जागृतीचं माध्यम शोधून इथल्या समाजात जे जे चुकीचं दिसतं, आपल्याला विरोधी मतांचाही सन्मान करता आला पाहिजे, त्यांचा सत्कारही करता आला पाहिजे, हेच मांडणारी ही व्यक्ती आहे। त्यांनी आजपर्यंत मानिलेले नाही बहुमता, पाखंड, खंडन, चला जगूया विवेकवादी, संत आणि चमत्कार, शेतकरी विरोधी कायदे यासारखी कित्येक गाजलेली पुस्तकं लिहिलेली आहेत। आजही ते सातत्यानं समाजामध्ये जे जे चुकीचं दिसतं, जे जे वाईट दिसतं त्याचा विरोध करणारी ही व्यक्ती आहे। मी माननीय दैनिक अजिंक्य भारतचे संपादक पुरुषोत्तमजी आवारे पाटील यांना अशी विनंती करतो की त्यांनी राजर्षी
छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे धोरण या विषयावरती आपलं मनोगत मांडावं आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. भारतीय स्वातंत्र्याची प्रेरणा राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांनी दिवसा गाव लक्ष घालून रात्री समाजाच्या मेंदूंमधला अंधश्रद्धांचा कचरा साफ करण्याचं काम केलं. ते दगदगत वैराग्य संत गाडगेबाबा आणि आज ज्यांची जयंती आपण साजरी करत आहोत ते सामान्य माणसाच्या हितासाठी 18 पगड जातींच्या कल्याणासाठी ज्यांनी स्वतःचं राज्य आणि राज्यकारभार वापरला ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतींना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज आपण या ठिकाणी शाहू महाराजांच्या जयंतीचा छोटेखानी कार्यक्रम राबवत आहोत. त्यानिमित्ताने शाहू महाराजांचं सामाजिक न्यायाचं धोरण या एका मोठ्या विषयाकडे ओझरता नजर आपण या निमित्ताने टाकणार आहोत. खरं म्हणजे आपल्या देशामध्ये लोकशाहीची स्थापना जेव्हा झाली त्याच्या अगोदर दीर्घकाळ या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर राजेशाही उखडून टाकण्याच्या लढाया देशभर आणि जगभर झाल्याचं आपल्या नजरेसमोर इतिहास सांगतो. पारंपरिक संस्कारानुसार प्रत्यक्ष राजा हा देवाचा अवतार असल्याचं जरी मानलं गेलं तरी या देशातली जगातली राजेशाही ही काही सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी झटली असं कुठं इतिहासात नमूद नाही. राजेशाही उखडून टाकावी, लोकशाहीची प्रस्थापना व्हावी, सर्वसामान्य माणसाला त्याच्या कर्तृत्वाच्या आधारावर वेगवेगळ्या क्षेत्रात संधी मिळावी ही लोकशाहीची मूल्य होती. आणि या लोकशाहीच्या मूल्याच्या आधारावर जशा जगभरात लढाया झाल्या त्याच पद्धतीचे उठाव आपल्या देशात भारतातही झाल्याचं उदाहरण आहे. लोकांनी उत्स्फूर्तपणे उठाव केले, राजेशाही हटवून टाकली, त्या ठिकाणी लोकशाही प्रस्थापित केली, लोकशाहीची नवी रुजवात केली. त्यानंतर मात्र राजेशाहीचं आणि त्या जुलमी राजांचं कधी नाव काढलं नाही. हे एवढं सगळं घडत असताना या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये केवळ 2 राजांचं मात्र का वारंवार नाव काढलं जातं. राजेशाहीविषयी प्रचंड तिटकारा मनात असताना, राजेशाहीने सर्वसामान्य माणसावर गुलामी लादली असताना 2 राजांसंदर्भात महाराष्ट्रामध्ये आणि पर्यायाने देशभरामध्ये असं वातावरण का निर्माण होतं की हे या राजांची राज्यकारभार, या राजांची राज्यशाही पुन्हा नव्यानं आपल्यावर निर्माण व्हावी असं वाटत असेल तर ते फक्त 2 राजे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतरच्या आधी काळातले छत्रपती राजर्षी शाहू महाराज. वारंवार लोकांना असं वाटतं की या राजांची राज्यशाही पुन्हा नव्यानं प्रस्थापित व्हावी आणि पुन्हा त्यांनी ज्या पद्धतीनं स्वतःच्या राज्य एकूण त्या व्यवस्थेमध्ये जो राज्यकारभार केला तो राज्यकारभार आजही त्याच पद्धतीनं व्हावा. हे यासाठी वाटतं की आता लोकशाहीच्या काळात सुद्धा प्रचंड व्यवस्था निर्माण झाल्या, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही मूल्य सर्वसामान्य माणसाच्या मनात रुजवण्याचं सरकार पातळीवर काम झालं. पण जेव्हा नेमकी ही मूल्य काय असतात, ही मूल्य कशाशी खातात हे माहीत नसताना सुद्धा इतक्या वर्षापूर्वी, शेकडो वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी ती मूल्य आपल्या मावळ्यांमध्ये 18 पगड जातींमध्ये रुजवली आणि त्यांचेच वंशज पण अलीकडच्या काळामध्ये म्हणजे ज्यांचं निधन 1922 साली झालं त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य प्रत्यक्ष कृतीतून रुजवण्याचं काम जर शेवटच्या कोणी राजाने केलं असेल तर त्या राजाचं नाव आहे छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराजांना स्वतःच्या जीवनामध्ये फार काही दीर्घकाळाचं आयुष्य लाभलं अशातला भाग नाही. उणपुरं 48 वर्षाचं आयुष्य ज्या माणसाला लाभतं
48 वर्षाच्या आयुष्यात सध्याच्या काळात तुम्ही आम्ही काय करतो हे लक्षात घ्या. सेटल पण होत नाही माणूस 48 वर्षाच्या काळात. पण 48 वर्ष आयुष्य ज्याला लाभलं, असं म्हटलं जातं की तुमचं जीवन किती मोठं आहे, किती लंब आहे, त्याच्यापेक्षा किती मोठं आहे हे महत्वाचं असतं. स्वतःच्या 5 दशकांच्या जीवनामध्ये जगातल्या अनेक देशांना, जगातल्या अनेक विद्वानांना भरड पडेल या पद्धतीचं आकाशाला गवसणी घालण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं. हे कुठल्या राजाला आधी जमलं नाही. त्याचं कारण असं आहे की राजर्षी शाहू महाराज हे अलीकडच्या प्रचंड विज्ञानाची एका बाजूला प्रगती झालेली असताना, दुसऱ्या बाजूला जगाची सगळी दारं खुली झाली असताना अशा व्यवस्थेतला एक शेवटचा राजा, त्यांनी ती नैसर्गिक पद्धतीने त्यांना त्या संध्या उपलब्ध झाल्या होत्या. पण ती संधी केवळ त्यांनाच नव्हती उपलब्ध. भारतात असणारे अनेक राजे, 500-550 राजे भारतात त्या काळात, प्रत्येकाचं छोटं छोटं संस्थान, या सगळ्यांना ही संधी उपलब्ध होती. पण उपलब्ध असलेल्या संधीचा, मिळालेल्या संधीचा उत्तम उपयोग 18 पगड जातींच्या कल्याणासाठी आणि प्रामुख्याने त्या काळात गावकुसाबाहेर ज्यांचं जगणं सुरू होतं आणि ज्यांना माणुसकीच्या प्रमुख प्रवाहामध्ये ज्यांना कर्मविपाक सिद्धांतांनी नाकारलं होतं, धर्मव्यवस्थेने नाकारलं होतं, इथल्या न्यायव्यवस्थेने नाकारलं होतं, प्रस्थापितांनी पांढरपेशा वर्गाने नाकारलं होतं, अशा व्यवस्थांना, अशा एका वर्गाला मोठ्या प्रमाणावर समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी जर कुणी दिली असेल तर महाराष्ट्रात राजर्षी शाहू महाराजांनी दिली. ती संधी भारतातल्या सगळ्या 550 राजांकडे होती. परंतु या सगळ्या राजेशाहीमध्ये आणि छत्रपती शाहू महाराजांच्या राजेशाहीमध्ये एक प्रमुख असा फरक आहे की या सगळ्यांनी पारंपरिक पद्धतीने राजेशाही वापरली आणि या सगळ्या पारंपरिक पद्धतीला, परंपरेला फाटा देण्याचं पहिलं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं. आणि मी कुणाचा तरी विश्वस्त आहे, ही राजेशाही मधली कल्पना नव्हे, ही लोकशाहीची कल्पना आहे. ही एखाद्या सामान्य आणि फटक्या माणसाची कल्पना आहे की जे आज माझ्याकडे आहे, मी या सगळ्या व्यवस्थेचा विश्वस्त आहे, मी रखवालदार आहे. हे काही माझ्या मालकीचं साम्राज्य नाही. ही कल्पना सामान्य माणसाची असते, ही राजाची नसते. कारण राजाची तर कल्पना असते की मी प्रत्यक्ष देवाचा अवतार आहे, हे सगळं माझ्या वारसदारीने निर्माण केलेलं आहे, याचा वारसदार मी आहे, मी गेल्यानंतर माझा मुलगा आहे, माझा नातू आहे, पंतू आहे. हे परंपरागत जे राजेशाहीचे उतरंड आहे, ही उतरण राजर्षी शाहू महाराज वगळता भारतातल्या सगळ्या राजांनी राज्यशाही कारभार करताना वापरली. मात्र शाहू महाराज त्याला अपवाद. जे व्यवस्थेनं आलं, जे परंपरेनं आलं, ते त्या सगळ्या मालमत्तेचा मी केवळ विश्वस्त आहे, मी रखवालदार आहे, ही भावना पहिल्यांदा राजर्षी शाहू महाराजांच्या मनात रुजली. त्याला कारण असं होतं, इतिहास सांगतो, त्यांचं चरित्र सांगतं असं की फ्रेझर जे त्यांचे गुरु होते, ज्यांनी वयाच्या 12व्या वर्षी प्रत्यक्षात विदेशात जाऊन त्या पद्धतीचा अभ्यास सुरू केला आणि जगातली न्यायाची जी काही राजकीय पद्धती आहे, राजकारण आहे, ते सगळं ज्या इंग्रजांनी व्यवस्थित पद्धतीनं ट्रेनिंग करून महाराजांना शिकवलं आणि स्वतः हे सगळं प्रशिक्षण घेऊन सुद्धा केवळ पुस्तकी पंडित म्हणून पुढे त्यांनी काम केलं नाही. सामान्यातल्या सामान्य माणसाच्या सुखदुःखात सामील होणं आणि आधी केलं मग सांगितलं, या पद्धतीचा परिपाठ करत करत ज्यांनी स्वतःचा राज्यकारभार राबवला. आणि म्हणून प्रत्यक्षात जीवन 48 वर्षाचं, राज्यकारभार जास्तीत जास्त 25 ते 26 वर्षाचा. 25 ते 26 वर्षाच्या राज्यकारभारामध्ये एवढ्या प्रचंड सुधारणा, आणि ज्या सुधारणा या सगळ्या काळात मैलाचा दगड ठराव्या अशा सुधारणा, या सुधारणा तोंडाचा खेळ नाही. लक्षात घ्या, हजारो वर्ष ज्या चातुर्वर्ण्यानं सर्वसामान्य माणसाला सतत डिवचलं, समाज 4 वर्णात विभागलेला, कोणी काय केलं पाहिजे हे ठरलेलं, आणि अशाही काळामध्ये त्या चातुर्वर्ण्याची सगळी उतरण मोडतोड करून स्वतःच्या राज्यात का होईना स्वतःच्या राज्यात लोकशाही पद्धतीचं वातावरण निर्माण करणं, उतरण समाजाची जी आहे ती संपूर्ण टोटली बदलवून टाकणं, आणि कायद्याने एखादा समाज सुधारत नाही, कायद्याने सामाजिक सुधारणा होत नाही,
याची पहिली जाणीव असणारा कोणी राजा असेल तर तो राजर्षी शाहू महाराज होते. त्यांना माहित होतं की नियम केल्याने समाज बदलत नाही, प्रबोधन होत नाही, मग स्वतः त्यात शिरायचं. सगळ्यांना उदाहरण माहित असेल की कांबळेंना कशी भज्याची चहाची हॉटेल कोल्हापुराच्या कोपऱ्यात काढून दिली आणि हे निर्णय म्हणून राजा घेते. आजच्या काळात सरकार एखादा निर्णय घेते, अमुक एखादा GR जाहीर केला, परंतु त्याला प्रत्यक्ष राबवणुकीत अंमलबजावणीमध्ये काय पापड बेलावे लागतात हे त्यांना राजर्षी शाहू महाराजांना माहित होतं की एखादी घोषणा करून थांबता येत नाही. प्रत्यक्षात कांबळेंना हॉटेल काढून दिलं, पण त्या काळामध्ये अस्पृश्य ठरवल्या गेलेल्या समाजाचा, महाराष्ट्रातल्या माणसाच्या त्या हॉटेलमध्ये चहा घ्यायला प्रत्यक्ष जाईल कोण आणि जो चहा घ्यायला भजे खायला गेला त्याला प्रत्यक्ष समाज जगू देईल की नाही याची कल्पना महाराजांना होती. पहिल्यांदा स्वतः बग्गी घेऊन तिथे गेले आणि त्याला सांगितलं की गंगाराम आण जरा ते भजे आण, चहा आण. ते स्वतः घेतले, म्हणजे आधी करून दाखवलं. स्वतःच्या संबंध जीवनामध्ये शाहू महाराजांच्या जीवनातले जे टप्पे बघितले ते टप्प्यांवरून आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक टप्प्यावर शाहू महाराजांनी स्वतः काही गोष्टी केल्या. जी गोष्ट संत परंपरेत आपल्याला आढळते की तुकाराम महाराजांनी एका बाईला स्वतःच्या मुलाचं गुळाचं व्यसन, गोड खाण्याचं व्यसन तोडायचं होतं, तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले की तू 4 दिवसानं माझ्याकडे ये. 4 दिवसाने ती माऊली आली, त्यांनी त्यांना मंत्र सांगितला, जे काही सांगायचं असेल तर माऊली म्हणे की हे उत्तर तर तुम्ही महाराज 4 दिवसापूर्वी देऊ शकले असते, 8 दिवसापूर्वी देऊ शकले असते. तर तुकाराम महाराज त्या बाईला म्हणाले की मलाच गुळ खाण्याचं खूप व्यसन होतं, मी आधी ते थांबवलं, मग तो नैतिक अधिकार प्राप्त केला तुला सांगायचं. शाहू महाराजांच्या जीवनामध्ये अनेक टप्पे असे आहेत की जे स्वतःला त्यांना ज्या गोष्टी आवडत नाही त्या गोष्टी स्वतः त्यांनी बंद केल्या, नंतर समाजाला मार्गदर्शन केलं. ते राजा म्हणून राजाज्ञा काढत होते. राजाचा आज्ञा म्हणजे ते जर त्याचं उल्लंघन केलं तर मृत्यूदंड ठरलेला असेल. आज्ञा काढून काही गोष्टी करू शकले असते, परंतु त्यांना याची उत्तम कल्पना होती की केवळ राजाज्ञा काढून काही गोष्टी चालत नाही, तर प्रत्यक्ष ते माझ्या जीवनामध्ये मी त्याचा अवलंब केला पाहिजे, त्याच्यानंतर समाजात त्याचा फरक पडतो. या पद्धतीनं महाराजांनी राजकारण केलं. शाहू महाराजांच्या जीवनामध्ये सामाजिक न्यायाची प्रस्थापना करणारे, नवे मूल्य रुजवणारे अनेक कायदे त्यांनी निर्माण केले. फक्त या सगळ्यांमध्ये 5 कायदे जे आहेत ते साधारणतः प्रमुख असे समजले जातात की ज्याच्यामुळे करवीर संस्थानामधलं संबंध राजकारण ढवळून निघालं आणि करवीर संस्थानामध्ये जे काही घडते आहे त्याचे सभोवताल परिणाम होत होते. केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या लोकजीवनावर त्याचे प्रचंड मोठे परिणाम होत होते. पूर्वीच्या काळी छोटे छोटे संस्थान आपण बघितले आणि त्याच्यामध्ये काही कारभार झाला तर ते तेवढ्या कोणाचं 2 जिल्ह्याचं राज्य, कोणाचं 2.5 जिल्ह्याचं राज्य, कोणाचं 3-4 जिल्ह्याचं राज्य, अशा पद्धतीनं राज्य कारभार होते. परंतु पारंपरिक पद्धतीनं चाललेल्या राज्यकारभाराचं इतर दृष्टीनं त्याचे पडसाद उमटत नव्हते. पण कोल्हापूर संस्थान, करवीर संस्थान हे एकमेव अपवाद असं संस्थान होतं की जिथे एखादा निर्णय घेतला तर त्याचे पडसाद संबंध देशभर उमटत. खरं म्हणजे एका दृष्टीने राजर्षी शाहू महाराजांचं राज्य आणि स्वतः शाहू महाराज हे इंग्रजांचे मांडलिक राजे होते. इंग्रजांचं कंट्रोल त्यांच्यावर होतं. परंतु असं म्हणतात की माणसाला अगदी छोटी सुद्धा स्पेस मिळाली तर त्या स्पेसमध्ये तो किती मोठं विस्तारित कार्य करू शकतो याचं उत्तम उदाहरण शाहू महाराजांच्या राज्यकारभारावरून येतं. एका बाजूला इंग्रजांचं मांडलिकत्व स्वीकारणारा माणूस, एका बाजूला सगळ्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय सुधारणांना मर्यादा असणारा माणूस या पद्धतीचं जर काम करू शकते, एवढ्या मर्यादेत जर महाराज इतकं मोठं काम करू शकतात, जर स्वतंत्र राज्य असते तर मला वाटते देश विदेश आणि मोठ्या प्रमाणावर जगावर एवढं प्रभाव पडेल अशा मोठ्या पद्धतीनं ते काम करू शकले असते. सर्वांना माहिती आहे की जेव्हा आरक्षणाचे विषय येतात तेव्हा राजर्षी शाहू महाराजांचं नाव पहिल्यांदा घेतलं जातं. हे खरं आहे की राजर्षी शाहू महाराजांनी स्वतःच्या राज्यकारभारामध्ये, आता त्या काळी एक लक्षात घ्या, तो काही कोणी व्यवस्थेचा जाणीवपूर्वक कट होता अशातला भाग नाही. आपली चातुर्वर्ण व्यवस्थाच अशी होती की एका विशिष्ट वर्गानं धार्मिक, सामाजिक सगळं शिक्षण घ्यावं, त्यांनी शिकत जावं. ज्याच्याकडे जी जबाबदारी आहे तीच जबाबदारी घ्यावी. म्हणजे ब्राह्मणांनी शिक्षण घ्यावं, क्षत्रियानं देशाचं रक्षण करावं, वैश्यांनी व्यापार करावा, शूद्रांनी त्याच्याही खालची कामं करावी.
हे धर्मव्यवस्थेने जर ठरवून दिलं असेल तर त्या पद्धतीनं काम हजारो वर्ष आपल्या देशात चालत आलं आणि स्वाभाविकपणे हजारो वर्ष जे काम आपल्या देशात चालू आलं, सतत सुरू राहिलं, त्याचा परिणाम असा झाला की एक विशिष्ट वर्ग झाला. पहिला जो चातुर्वर्ण्यातला पहिला वर्ग, तो वर्ग प्रचंड शिक्षित झाला, ज्ञानी झाला. आणि जेव्हा लोकशाहीच्या प्रस्थापना झाल्या, राज्य सरकार निर्माण झाली किंवा त्याच्या आधी राजेशाही निर्माण झाल्या, त्या राजेशाहीमध्ये कारकुनी व्यवस्था जी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली, त्या व्यवस्थेमध्ये शिरण्याचं काम या व्यवस्थेनं आधी केलं. हे स्वाभाविक आहे, कारण त्यांच्या ठिकाणी जे काही कौशल्य लागत होते ते कौशल्य इतर चातुर्वर्ण्याच्या 3 वर्गात असण्याची कारणच नव्हतं. करवीरचं, शाहू महाराजांचं संस्थान सुद्धा याला अपवाद नव्हतं. जेव्हा प्रत्यक्षात राज्य कारभार चालू झाला, आता त्याही काळामध्ये इंग्रजांचे हेर तर वेगवेगळ्या ठिकाणी महाराजांच्या राज्यामध्ये होतेच लक्ष ठेवायला, परंतु त्या करवीर संस्थानाच्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या यंत्रणा सुद्धा इंग्रज व्हाईसरायच्या हाती होत्या. महत्वाचा काही निर्णय घ्यायची वेळ आली तर इंग्रज व्हाईसरायला मुंबईवरून प्रत्यक्ष परवानगी मागावी लागत असे, त्याच्यानंतर त्या गोष्टी होत होत्या. पण सुधारणांच्या, सामाजिक सुधारणांच्या बाबतीमध्ये इंग्रज अग्रेसर होते असं एकूण सगळ्या कारभारावरून आपल्याला दिसते. या देशामध्ये सुधारणांच्या संदर्भात जे जे काही करायचं असलं, सामाजिक सुधारणा असतील म्हणजे सतीप्रथा असेल किंवा या देशामध्ये पहिली रेल्वे आणायचं काम असेल, पोस्टल व्यवस्था निर्माण करण्याच्या काम असतील, कदाचित त्याच्या मागे छुपा सुधारणांच्या आणि विकासाच्या मागे छुपा उद्देश त्यांचा असेल. तिथलं रॉ मटेरियल वगैरे सगळं इंग्लंडमध्ये कसं नेतात हा उद्देश असेल. पण या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाचं काम आणि सामाजिक सुधारणांचं काम इंग्रजांनी केलं. ते शाहू महाराजांच्या राज्याच्या कारभारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून येते. म्हणून सामाजिक सुधारणांचे जे कायदे आहेत ते सहज विनासायास मंजूर होऊ शकले, हेही आपल्याला दुसऱ्या बाजूने लक्षात घेतलं पाहिजे. शाहू महाराजांच्या राज्यामध्ये सुरुवातीप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर जवळपास 98% नोकरदारांचा भरणा जो होता हा त्या काळातल्या शिक्षित ब्राह्मणांचा होता. हे शाहू महाराजांच्या लक्षात आलं. शाहू महाराज काही ब्राह्मणांच्या विरोधात नव्हते किंवा कोणा जाती धर्माच्या विरोधात नव्हते, परंतु हे करत असताना सुद्धा माणसाला जन्माच्या आधारावर, धर्माच्या आधारावर आणि इतर कुठल्या धार्मिक आधारावर त्याला संधी मिळू नये असं मानणाऱ्यांपैकी महाराज होते. केवळ जन्माच्या आधारावर, वर्णाच्या आधारावर, कर्तृत्वाच्या आधारावर प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे आणि त्याच्यातलं कर्तृत्व जर ओळखण्याची वेळ आली तर ते कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी सुद्धा त्या माणसाला मिळाली पाहिजे. म्हणून महाराजांनी मोठ्या प्रमाणावर चिंतन केलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की एक वर्ग नाही, 18 पगड जाती आणि अनेक वर्ग असे आहेत की जे वर्ग या सगळ्या शिक्षणाच्या व्यवस्थापासून मोठ्या प्रमाणावर दूर आहेत आणि ज्या माणसांना, ज्या समाजामध्ये, ज्या व्यवस्थांमध्ये आजही आजच्याही काळात एखाद्या ठिकाणी आदिवासी पाड्यांवर जा किंवा अत्यंत गरीबातल्या गरीब स्लम एरियामध्ये जा आणि शिक्षण न घेणाऱ्या मुलांसंदर्भात तुम्ही जर आजही प्रश्न विचारला की पोरं का शिकत नाही, तर त्याचे आईबाप मध्ये शिकून करणार काय, घरात आधार काय, कमाई कुठून येईल, याला शिकवाल तर आम्ही खायचं काय. जर 2021 साली हा प्रश्न उपस्थित होत असेल तर 1918, 1919, 20 त्या काळामध्ये जेव्हा सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करण्याची प्रोसेस, ते विचार शाहू महाराजांच्या डोक्यामध्ये प्रचंड प्रमाणावर चालत होते आणि त्यांना अस्वस्थ करत होते, तेव्हा काय परिस्थिती असेल. तेव्हा हेच प्रश्न, या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास केला. काही इंग्रजी मुलकी व्यवस्थेतले काही शिक्षणप्रेमी, शिक्षण तज्ञ यांच्याशी महाराजांनी चर्चा केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की काही गोष्टी ज्या आहेत प्रबोधनाच्या क्षेत्रात काम करणारं, समाजाच्या कल्याणासाठी दीर्घकाळ चालणारा काही जर निर्णय आपल्याला घ्यायचे असतील तर ते निर्णय सक्तीनं घ्यावे लागतील. म्हणून विरोध करणाऱ्या यंत्रणांचा विरोध पत्करून महाराजांनी पहिल्यांदा कायदा केला. मला वाटतं 1919 सालचा सक्तीचं मोफत आणि प्राथमिक शिक्षणाचा कायदा 1919 साली शाहू महाराजांनी स्वतःच्या राज्यामध्ये निर्माण केला आणि तो सक्तीचा कायदा आज शाहू महाराजांचं संबंध आत्मचरित्र, त्यांच्यावरचं चरित्र उपलब्ध आहे. त्या चरित्रामध्ये हे संबंध कायदे मसुद्यासह उल्लेख आहे. त्याचे मसुदे आजही अभ्यास करण्याच्या लायक त्याचे मसुदे आहेत. म्हणजे ती यंत्रणा आज
इतक्या वर्षात, स्वातंत्र्याच्या 70-75 वर्षात सुद्धा आपल्याला महसूल यंत्रणेवर कोणत्या माणसावर काय जबाबदारी द्यावी, ते कसं राबून घ्यावं याचे आजही प्रश्न पडतात. पण 1919 साली हा सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला आणि गावातला कुलकर्णी आणि पाटील याची काय जबाबदारी आहे, गावातल्या कुलकर्ण्यांना शिक्षणाच्या संदर्भात काय केलं पाहिजे, गावाच्या पाटलांना काय केलं पाहिजे आणि त्यांनी दर 15 दिवसांनी कसा अहवाल दिला पाहिजे, तो कसा सुप्रिटेंडेंटकडे गेला पाहिजे, तो कसा त्या वरिष्ठ यंत्रणेकडे गेला पाहिजे, त्या पालकाला काय समजावणी दिलं पाहिजे, त्या समजावणी पत्राचे शब्द काय असले पाहिजे, इथपासून बारीक या 1919 सालच्या सक्तीच्या प्राथमिक शिक्षण जो कायदा करवीर संस्थांमध्ये शाहू महाराजांनी केला त्याच्यात त्याचे उल्लेख. म्हणजे आज ज्या पद्धतीने आपली कायद्याची भाषा जी असते की जे सामान्य माणसाला कळूच नाही, अतिशय किचकट भाषा, राज्य कारभाराची भाषा सामान्य माणसाच्या अनुकूल कशी असावी याचाही उत्तम नमुना कुठला असेल तर करवीर संस्थानामधले पारित झालेले जे कायदे आहेत, सामाजिक न्यायाचे असतील, कुठले कायदे असतील, त्या कायद्याची भाषा ते त्या भाषेवरून लक्षात येते की सामान्य माणसाला हा कायदा आतापासून इथपर्यंत कळला पाहिजे. त्याच्यासाठी महाराजांनी एवढा सगळा आटापिटा केलेला आहे. 1919 साली झालेला हा कायदा सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण हा अतिशय क्रांतिकारी कायदा ठरला. आजही देशभरात, महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये शाहू महाराजांनी जो पाया रचला, शिक्षण क्रांतीचा पाया, त्या पायाच्या आधारावर ज्या आपल्या राजकीय व्यवस्था आणि लोककल्याणाच्या व्यवस्थांच्या इमारती उभ्या झाल्या, त्या सगळ्या इमारतींमध्ये प्रामुख्यानं राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा आहे हे आपल्या लक्षात येते आणि हेच राजर्षी शाहू महाराजांचं मोठं योगदान आपल्याला समजता येईल. शाहू महाराज एवढ्यावरच थांबले नाही, त्यांच्या लक्षात असं आलं. आता मी फार तपशिलात यासाठी जात नाही की शाहू महाराजांचा जन्म कधी झाला, शाहू महाराजांच्या सवयी काय, बोलण्यात जवळपास 3-3.5 तासाच्या व्याख्यानाचा विषय आहे, मोठा आहे, तरी त्यांचं आयुष्य संपत नाही. पण आपल्याला थोडक्यात सामाजिक सुधारणांची धोरणं जी आहेत ती धोरणं आपल्याला बघत पुढे जायचं आहे. एक दुसरा प्रमुख कायदा त्यांनी 1919 साली त्याच काळामध्ये निर्माण केला, त्याचं नाव होतं आंतरधर्मीय विवाह नोंदणी कायदा. बघा, ऑनर किलिंगच्या माध्यमातून आजही देशभरामध्ये मुला मुलींचे प्राण घेतले जातात, मर्डर केली जातात, घरातच मुली मारल्या जातात. 2021 सालामध्ये आंतरधर्मीय आंतरजातीय विवाहाला प्रतिष्ठेच्या, जातीच्या प्रतिष्ठेच्या, वर्णाच्या प्रतिष्ठेपायी मान्यता आजच्या काळात मिळत नाही. 2021 मध्ये सुद्धा कदाचित आणखी 50 वर्षांनी काही समाजात मिळेल की नाही हे माहित नाही. खाप पंचायती आहेत, अनेक पंचायती आहेत. पण त्या काळामध्ये 1919 सालामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण सक्तीच्या कायद्यानंतर दुसऱ्या कायद्याचा मसुदा हाती घेतला, तो होता आंतरजातीय धर्मीय विवाह व नोंदणी कायदा. काय दूरदृष्टी असेल, म्हणजे उगाच एखादी माणसं काळाला गवसणी घालणारी या देशामध्ये निर्माण होत नाही. केवळ वारसानी किंवा परंपरेने आलेले राजे अनेक होऊन जातील, होऊन गेले आणि इतिहासाच्या त्या गडप झाले. आज त्यांचं नावही कोणी घेतलं. म्हणून मी सुरुवातीलाच म्हणालो की 2 राज्य आम्हाला पुन्हा पुन्हा त्यांनी जन्म घ्यावा, पुन्हा पुन्हा त्यांची राज्य व्यवस्था आपल्यावर यावी असं का वाटते. वास्तविक आम्ही रयतेपासून नागरिक झालो. लोकशाहीत नागरिक आहे आणि राजेशाहीत रयत असते. पण या राजांची नावं काढली तर आम्हाला अजूनही त्या राजांची रयत व्हावीशी वाटते. ही भावना उचम पडून प्रामुख्याने वारंवार काय येतं, त्याची कारणं कशात दडली असतील तर या सामाजिक सुधारणांमध्ये त्याची कारणं दडलेली आहेत. शिक्षण सक्तीच्या कायद्यानंतर महाराजांनी हा आंतरजातीय धर्मीय विवाहाचा कायदा केला आणि या कायद्यामध्ये सुंदर कलम आहेत. म्हणजे त्या काळात करवीर संस्थानामधल्या ज्या जातीचा माणूस आहे त्या जातीतच विवाह होत होता, पोट जातीत सुद्धा विवाह होत नव्हता. आजही 2021 मध्ये सुद्धा अनेक प्रस्थापित लहान मोठ्या जातींमध्ये हे सगळे भेद आहेत. त्या काळात किती असतील. आंतरजाती आंतरधर्मीय विवाह केला तर त्याला जागच्या जागी मारून टाकण्याची प्रथा होती, शिक्षणाची प्रथा. हे सगळं वेगवेगळ्या माध्यमांमध्ये समूहामध्ये जाऊन शाहू महाराज हे सगळं अनुभवत होते. आज आपण पाहतो की आज राजकारणातले मंत्री असो कोणी असो वेषांतर करून अनेक ठिकाणी जातात. शाहू महाराजांनी त्या काळात त्यांच्या राज्यामध्ये, मला वाटते कदाचित हारून अल रशीद त्या काळात त्यांनी हा प्रयोग केला की नाही माहित नाही, पण शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये हा प्रयोग मोठ्या प्रमाणात राबवला. सामान्य माणसांमध्ये जाताना वेषांतर करून 2-2 दिवस
धनगरांच्या पाड्यांवर शाहू महाराज राहिलेले आहेत आणि त्या लोकांना माहित नाही. अनेक उदाहरणं त्यांच्यावर लिहिलेल्या अनेक पुस्तकांमध्ये आलेली आहेत की वेषांतर करून त्या व्यवस्थेचं दुखणं नेमकं काय आहे हे जाणून घेणं आणि राज्यकारभारात त्याच्यात सुधारणा करणं आणि त्यांच्या कल्याणाच्या मार्ग कसे निर्माण होतील याच्यासाठी काम करत राहणं, यंत्रणा कामाला लावणं, हे काम शाहू महाराजांनी केलं. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह हे मोठ्या प्रमाणावर लागले पाहिजे. मी आधीच सांगितलं की आधी केले मग सांगितले. म्हणजे अनेकदा असं म्हणतात की लोकांना सांगितलं जातं की तुम्ही अमुक अमुक केलं पाहिजे, तुम्ही अमुक तमुक केलं पाहिजे, स्वतः ते करत नाही. महाराजांनी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहासाठी पुढाकार घेतला. स्वतःच्या नात्यांपैकी आप्तांपैकी मराठा आणि धनगर विवाह मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या राज्यात घडवून आणले. उत्तम काम या पद्धतीनं आधी केलं मग सांगितलं. स्वतः घडवून आणले विवाह, मग लोकांना सांगितले की आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करा. म्हणजे सामाजिक बहिष्कार मोठ्या जाती जर घालत असतील तर पहिले माझ्यावर घालतील, मी ते काम केलं, नंतर लोकांना सांगितलं. अशा पद्धतीचा करता सुद्धा शिक्षणप्रेमी, शिक्षण संशोधक या पद्धतीचं काम करणारे राजर्षी शाहू महाराज यांनी हा कायदा निर्माण केला. आणि मोठ्या प्रमाणावर आज इतक्या वर्षानंतर आपण त्या कायद्याची फळं चाकतो आहोत. त्याच सालामध्ये हा कायदा केल्यानंतर साधारणतः 1919 सालामध्ये 4-5 कायदे त्यांनी निर्माण केले की जे कायदे मैलाचा दगड ठरले. स्त्री छळवणूक प्रतिबंध कायदा, म्हणजे राजा देवाचा अवतार आणि दुसरा देवाचा अवतार या देशाच्या व्यवस्थेनं जर कोणी सामाजिक व्यवस्थेनं मानला असेल तर तो पतीचा नवा. पती परमेश्वर आपण म्हणतो ना, म्हणजे पहिला सार्वजनिकरित्या देव कोणी असेल तर तो राजा, आणि कुटुंब व्यवस्थेचा जर कोणी देव असेल तर तो पती परमेश्वर. राजाने एखादी आज्ञा केली तर त्याला कुठलंच कोर्ट नव्हतं. तसं घरातही पतीनं नवऱ्याने एखादी आज्ञा केली तर त्यालाही कुठलं चॅलेंज नाही. हे या घरातल्या सगळ्या पतिदेवांचं देवत्व नाकारण्याचं काम कायद्यानुसार जर पहिल्यांदा झालं असेल तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यामध्ये झालं. स्त्री छळवणूक प्रतिबंध कायदा 1919 साली महाराजांनी निर्माण केला आणि मोठ्या प्रमाणावर जवळपास 1919 सालात कायदा निर्माण झाला. 1922 साली महाराजांचं निधन झालं. कायदा राबवणुकीसाठी जो काही थोडक्यात वेळ त्यांना मिळाला त्या वेळामध्ये करवीर संस्थानामध्ये असं सांगितलं जातं की जवळपास 350च्या वर नवऱ्यांना जोखड बांधून उभं ठेवण्याचं काम, कायद्याचं राबवणुकीचं काम शाहू महाराजांनी केलं. भास्करराव जेधे त्या काळात त्यांचे प्रधानमंत्री होते, त्यांच्या राज्यकारभारातले, त्यांनी तो कायदा राबवला. मोठ्या प्रमाणावर या कायद्याची अंमलबजावणी त्यांनी केली. यासोबतच 1919 साली याच विषयावरची पुढची कडी. शाहू महाराजांचं धोरण असं होतं की एखाद्या विषयात जायचं तर त्याच्यात डिटेल्स जायचं, वरवर एखाद्या गोष्टीला स्पर्श करून चालणार नाही. एक गोष्ट हाती घेतली, दुसरी गोष्ट हाती घ्यायची, त्याचे समाधान होणारे परिणाम लक्षात घ्यायचे आणि त्याचं व्यापक हितानं जात धर्म पंथ काहीही न पाहता सामान्य माणूस म्हणून डोळ्यासमोर एखादी गोष्ट घ्यायची आणि ते पुढे पुढे जायचं. याच्यातली दुसरी महत्वाची कडी बघा, हे 5 कायदे मी सांगतो एकमेकाशी कसे रिलेटेड. दुसरा त्यांनी कायदा, तिसरा त्यांनी कायदा छळवणुकीचा केला आणि चौथा कायदा 1919 साली त्याच नंतर 3 महिन्यानंतर केला. तो होता सर्व धर्मीय आणि जातीय लोकांसाठी काळीमोड कायदा, घटस्फोटाचा कायदा. त्याच्या आधी विवाह संस्था बिघडत होत्या, नवरा बायकोचे संबंध बिघडत होते, परंतु ज्या नवऱ्याने एखाद्या बायकोला टाकली तिची अवस्था वेश्येच्या पेक्षा बदतर झाल्याशिवाय राहत नाही. याचे रिपोर्ट आधी शाहू महाराजांनी स्वतःच्या राज्यामध्ये गोळा केले. त्याच्या आधारावर हा कायदा निघाला. बहुपत्नीत्व होतच, पण एखाद्या पत्नीला अधिकृतरित्या काळी मोड न देता, घटस्फोट न देता तिला स्वातंत्र्य द्यायचं नाही, पण तिची अवस्था अतिशय वाईट पद्धतीने व्हावी याचं वातावरण सभोवताली तयार होतं. त्या वातावरणात हजारो स्त्रिया अशा पद्धतीचं नरकमय जीवन जगत होते. ह्या यातना छत्रपती शाहू महाराजांच्या लक्षात आल्या, त्यांना त्या जाणवल्या. त्याच्यानंतर त्यांनी तो स्त्रियांच्या प्रति सर्वांसाठी काळीमोड कायदा निर्माण केला. याचीच पुढची कडी 17 जानेवारी 1920 साली
एक महत्वाचा कायदा त्यांनी केला, अनवरत संतती व जोगतिनी विषयक प्रतिबंधक कायदा. देवाच्या नावाखाली मुरळ्या, जोगतिनी आणि स्त्री सोडून त्यांना वेश्या व्यवसायाला वेगळ्या पद्धतीने लावण्याचं जे पारंपरिक षडयंत्र होतं ते षडयंत्र मोडून काढण्याचं काम पहिल्यांदा राजर्षी शाहू महाराजांनी केलं. हे एकामेकाशी रिलेटेड कायदे आहेत. सामाजिक न्याय कोणाला कशा पद्धतीने द्यायचा आणि त्याचे दीर्घकाळ परिणाम समाजाच्या सर्व वर्गामध्ये पोहोचतील याची व्यवस्थित नियोजन जर कोणी केलं असेल तर ते महाराजांच्या या सगळ्या कायद्यांच्या मांडणीवरून तुमच्या आमच्या लक्षात येईल. खूप कायदे केलेले आहेत. इतर लहानसहान तर कायदे खूप आहेत. कलावंतांना न्याय देण्याचे कायदे आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अगदी इंग्रजी शिक्षणाची व्यवस्था कशी असली पाहिजे, ती इंग्रजी व्यवस्था निर्माण करताना त्याच्यामध्ये कोणकोणते घटक घेतले पाहिजेत, त्याच्यामध्ये जर 10 शिक्षक असतील तर त्याच्यात 3 ते 4 शिक्षक हे प्रवाहाच्या बाहेरचे, ज्यांना हजारो वर्ष व्यवस्थेनं प्रवाहाच्या बाहेर गावकुसा बाहेर ठेवलं, त्याच्यातली माणसं कशी असली पाहिजे, ती माणसं अडाणी असली तर इंग्रजांच्या त्या शिक्षण विषयक तज्ज्ञांनी त्यांना किती काळ किती महिने शिक्षण दिलं पाहिजे आणि संपूर्ण सजून धजून तयार होऊन बौद्धिकदृष्ट्या प्रिपेअर करून कसं समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे याचीही मांडणी करणारे कायदे छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःच्या राज्यात निर्माण केले. मला वाटते की 25-26 वर्षाच्या राज्यकारभारामध्ये ज्यांनी सामाजिक विचार प्रचंड मोठ्या पद्धतीनं मांडला, ज्यांनी दलितोद्धाराचा विचार मोठ्या प्रमाणावर मांडला, ज्यांनी समाजातल्या उपेक्षित वर्गाच्या संदर्भात चिंतन करून थांबला नाही, प्रत्यक्ष कृती केली आणि ज्यांनी प्रत्यक्ष देव आणि धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य माणसाला लुबाडणारी जी व्यवस्था हजारो वर्ष वैदिक परंपरेत निर्माण झाली त्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर चिकित्सा केली, धर्मचिकित्साला मोठ्या प्रमाणावर महत्व दिलं. त्या राजर्षी शाहू महाराजांचं काम प्रत्येकाने स्वतःच्या जीवनामध्ये आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीनं राबवत जाणं आणि त्यांनी केलेल्या धार्मिक सुधारणा एकदा तुम्ही बाजूला ठेवा, त्यांनी केलेल्या काही छोट्याशा सुधारणा असतील त्या बाजूला ठेवा, पण ज्यांनी सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मोठ्या प्रमाणावर बदल घडेल आणि तो बदल वेगवेगळ्या पिढ्यांच्या जीवनावर सतत परिणाम करत जाईल, त्याच्यातले हे जे कायदे आहेत या कायद्यांचा जो सामाजिक सुधारणांचा नवा परीघ त्यांनी आपल्यासमोर मांडला, मला वाटते तो आपल्या प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारला आणि त्या पद्धतीनं स्वतःचं चिंतन योग्य पद्धतीनं सुरू ठेवलं तर हे छोटेखानी कार्यक्रमाने राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचं औचित्य निश्चित मोठ्या प्रमाणावर सुफळ संपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी ती अपेक्षा करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धडाकेबाज बातम्या पाहण्यासाठी विदर्भ दूत या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.